आमच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म संस्कृतीला कंटाळून, जातीवादाला कंटाळून त्यांनी आज म्हटलं होतं येवल्याला, नाशिकला, की ज्या जन्मात मी आज आलो आहे ते जन्मानं माझ्या हातात नव्हतं, परंतु मी या धर्मामध्ये बनणार आहे. सर्व जातीयवादाला कंटाळून, सगळ्या धर्माला कंटाळून 21 वर्षे वाट बघून 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. तो दिवस उद्याचा. आज या ठिकाणी आपण यासाठी आलो की या देशाचे सर्वोच्च सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावरती तेवरी नावाच्या एक देशप्रेमी वकिलांनी त्यांच्या दालनामध्ये चप्पल फेकण्याचा किंवा प्रकार केला, त्याला अपमानित करण्याचा प्रकार केला. याचा निषेध व्यक्त करावा, त्यासाठी आज इथे आपण तर त्यांनी यामध्ये सहभाग घ्यावं अशा तऱ्हेचं आव्हान आम्ही केलं होतं. त्या ठिकाणी आव्हानाला प्रतिसाद देऊन तिथे प्रोफेसर साहेब, आलमबाबा आणि इतर समाजाचे इथे लोक आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत. तर म्हणजे गवई साहेब हे बाबासाहेबांच्यावरती नितांत निष्ठा असणारे एक वकील आहेत. त्यांना रासू गवई साहेबांचा वारसा होता आणि त्यामुळं ज्या जवारांनी त्यांच्यावरती दूर फेकण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते अजिबात विचलित झाले नाही. आणि इतरांना त्यांनी सांगितलं, तुम्ही विचलित होऊ नका. तुम्हाला माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावी, त्यांच्या तालुक्यात मंडणगडला काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये भूषण गवई साहेबांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यात काल या महाराष्ट्रामध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्यामुळं कामात कुठेही कसरता करू नये. तर माझ्या एखाद्या भाषणामुळे आणि माझ्या एका बोलण्यामुळे देशामध्ये समाजामध्ये तीड निर्माण होऊ नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यासाठी भूषण गवई साहेबांना अतिशय संयमाने आपली प्रतिक्रिया देतो.